महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजात सध्या एक प्रकरण प्रचंड चर्चेत आले आहे आणि या प्रकरणाचे नाव आहे भोंदू बाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात आणि त्याच्याशी जोडले गेलेले काही धक्कादायक आरोप. नेमकं काय घडलं, कोण कोण या प्रकरणात अडकले आणि मिरर गाव येथील त्या रहस्यमय फार्म हाऊसमध्ये नक्की काय चालत होतं, हे समजून घेण्यासाठी आता तपास यंत्रणा एका मागोमाग एक लोकांची चौकशी करत आहेत. आणि या चौकशीमध्ये सर्वात महत्त्वाचं नाव समोर आलं ते म्हणजे त्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या वॉचमनचं. कारण फार्म हाऊसवर येणारे जाणारे लोक, तिथे कोण राहायचं, कोण भेटायला यायचं, हे सगळं सर्वात जवळून पाहिलेलं जर कोणी असेल तर तो म्हणजे तिथला वॉचमन. आणि म्हणूनच तपास अधिकाऱ्यांनी त्याला बोलावून सविस्तर चौकशी केली. वॉचमन सांगतो की त्याला अचानक पोलिसांकडून बोलावणं आलं आणि त्याला थेट ऑफिसमध्ये बसवून प्रश्न विचारायला सुरुवात झाली. पहिला प्रश्न होता, तू इथे किती महिन्यांपासून काम करतोस? त्यावर त्याने सांगितलं की मला इथे येऊन साधारण 6 महिने झाले आहेत. मग पुढचा प्रश्न आला, या 6 महिन्यांमध्ये तुला काही संशयास्पद गोष्ट दिसली का? फार्म हाऊसवर काही विचित्र हालचाल झाली का? वॉचमन म्हणतो की त्याने स्पष्ट सांगितलं की मला तसं काही विशेष संशयास्पद वाटलं नाही, पण मात्र काही लोक महिन्यातून 2-3 वेळा इथे येत असत. काही वेळा ते कुटुंबासोबत येत आणि काही वेळा एकटेच येत. कधी कधी एखादा दिवस राहून परत निघून जात आणि काही वेळा तर त्यांच्याकडे 2-4 पाहुणे देखील भेटायला येत. पण ते कोण होते, कुठून आले होते आणि त्यांचा नेमका संबंध काय होता हे आम्हाला माहिती नसतं. कारण आमचं काम फक्त गेट उघडणं आणि परिसराची देखभाल करणं एवढंच असतं. पुढे अधिकाऱ्यांनी विचारलं, इथे काही धार्मिक कार्यक्रम किंवा विधी होत होते का? कारण अशोक खरात स्वतःला धार्मिक गुरु म्हणून ओळख देत होता. यावर वॉचमन म्हणतो की गेल्या 6 महिन्यांमध्ये तरी असा कोणताही धार्मिक कार्यक्रम किंवा मोठा विधी झाला नाही. आधी कदाचित होत असतील, पण मला त्याची माहिती नाही, कारण मी इथे नुकताच कामाला लागलो आहे. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, इथे दूरवरून लोक येत होते का? वॉचमन सांगतो की काही लोक मंदिरात दर्शनासाठी येत असत आणि त्यापैकी 2-4 लोक फार्म हाऊसवर भेटायला देखील येत, पण मोठ्या प्रमाणात गर्दी किंवा राजकीय व्यक्ती येताना मी पाहिलेलं नाही. 6 महिन्यांच्या काळात तरी कोणताही मंत्री किंवा मोठा नेता आला असं मला आठवत नाही. चौकशी दरम्यान त्याला दिवसभर बसवून ठेवण्यात आलं आणि अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले गेले. त्याच्यासोबत मंदिरातील पुजारी आणि आणखी एक कर्मचारी देखील चौकशीसाठी उपस्थित होते. या सगळ्या चौकशीमध्ये वॉचमन एक गोष्ट सतत सांगत होता की माझ्यासमोर तरी काही चुकीचं घडलं नाही. बाबांचं वर्तन आमच्याशी सामान्य होतं. ते येत 2 दिवस राहायचे आणि पुन्हा निघून जायचे. काही वेळा ते कुटुंबासोबत येत असत, काही वेळा शांतपणे परिसरात फेरफटका मारत असत. पण या सगळ्या साध्या दिसणाऱ्या गोष्टींच्या मागे काही मोठं रहस्य दडलं होतं का? हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. कारण दुसऱ्या बाजूला काही धक्कादायक आरोप समोर येत आहेत. काही लोकांचा दावा आहे की या फार्म हाऊसवर काही खास पाहुणे येत असत आणि त्यामध्ये रुपाली चाकणकर यांचं नाव देखील चर्चेत आलं. सोशल मीडियावर तर असेही आरोप फिरू लागले की त्या इथे येत असत आणि अशोक खरात सोबत त्यांचे जवळचे संबंध होते. इतकंच नाही तर काही लोकांनी तर असा दावा देखील केला की या संबंधी काही कथित व्हिडिओ देखील समोर आले आहेत. पण या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत की फक्त अफवा आहेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तपास यंत्रणा आता प्रत्येक माहितीची पडताळणी करत आहेत, कारण सोशल मीडियावर फिरणाऱ्या गोष्टी आणि प्रत्यक्ष सत्य यात मोठा फरक असू शकतो. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की या प्रकरणाने महाराष्ट्रभर मोठी खळबळ उडवली आहे. कारण जे व्यक्ती स्वतःला धार्मिक मार्गदर्शक म्हणवत होते त्यांच्याबद्दल असे आरोप समोर येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच आता लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे की मिरर गावच्या त्या शांत दिसणाऱ्या फार्म हाऊसच्या आत खरंच काय चालत होतं आणि या सगळ्या आरोपांमागचं खरं सत्य काय आहे? कारण जसं जसं तपास पुढे जात आहे तसं तसं नवीन माहिती समोर येत आहे आणि कदाचित अजूनही अनेक धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. मिरर गावच्या त्या फार्म हाऊसचं नाव जसं जसं लोकांपर्यंत पोहोचू लागलं तसं या प्रकरणाभोवतीचं गूढ आणखीनच वाढू लागलं. कारण सुरुवातीला ज्या गोष्टी फक्त पुसबूज म्हणून बोलल्या जात होत्या त्या आता मोठ्या चर्चेचा विषय बनू लागल्या. काही लोक म्हणत होते की हे फक्त अफवा आहेत, तर काहींचा दावा होता की या फार्म हाऊसमध्ये जे घडत होतं ते अजिबात साधं नव्हतं. आणि म्हणूनच तपास यंत्रणांनी आता या प्रकरणाचा धागा पकडून प्रत्येक माहितीची बारकाईनं चौकशी सुरू केली.
वॉचमनच्या चौकशीनंतर आता त्या परिसरातील इतर काही लोकांनाही बोलवण्यात आलं, कारण कोण कोण इथे येत होतं, कोण भेटायला येत होतं आणि त्या भेटींचा नेमका उद्देश काय होता हे जाणून घेणं तपासासाठी खूप महत्त्वाचं होतं. चौकशी दरम्यान काही लोकांनी सांगितलं की फार्म हाऊसवर कधीकधी काही गाड्या रात्री उशिरा येताना दिसायच्या. काही वेळा गाडी येऊन 2-3 तास थांबायची आणि मग शांतपणे निघून जायची. या गोष्टींमुळे गावात आधीपासूनच थोडी चर्चा होती, पण कोणीही त्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. कारण अशोक खरात यांना अनेक लोक धार्मिक व्यक्ती म्हणून ओळखत होते आणि त्यामुळे त्यांच्या हालचालींबद्दल फार प्रश्न विचारले जात नव्हते. पण जेव्हा सोशल मीडियावर काही कथित व्हिडिओ आणि फोटो फिरायला लागले तेव्हा मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली. काही लोकांनी दावा केला की त्या व्हिडिओमध्ये अशोक खरात आणि एक महिला दिसत आहेत आणि त्या महिलेचं नाव रुपाली चाकणकर असल्याचं सांगितलं जात होतं. हे नाव समोर येताच राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली, कारण रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील ओळखीच्या राजकीय व्यक्तींपैकी एक आहेत. त्यामुळे या आरोपांची गंभीरता अचानक वाढली. मात्र इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. सोशल मीडियावर फिरणारे व्हिडिओ खरंच खरे आहेत का, की ते एडिट केलेले किंवा AIच्या मदतीनं तयार केलेले असू शकतात? कारण आजच्या काळात तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे की कोणाचाही चेहरा वापरून खोटे व्हिडिओ तयार करणं शक्य झालं आहे. आणि म्हणूनच तपास यंत्रणांनी या व्हिडिओंची फॉरेन्सिक तपासणी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान काही लोकांचा दावा आहे की रुपाली चाकणकर या काही वेळा त्या फार्म हाऊसवर गेल्या होत्या, तर काही लोक म्हणतात की त्यांनी तिथे कधीही भेट दिलेली नाही. सत्य काय आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही, पण या सगळ्या चर्चेमुळे मिरर गावचा तो फार्म हाऊस अचानक संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरेत आला आहे. गावातील काही रहिवासी सांगतात की काही वेळा मोठ्या गाड्या येताना दिसायच्या आणि आतमध्ये कोण जातंय हे बाहेरून दिसत नसे, कारण फार्म हाऊसचा परिसर मोठा आणि झाडांनी वेढलेला आहे. त्यामुळे आतमध्ये नेमकं काय चालतंय हे बाहेरच्या लोकांना समजणं कठीण होतं. काही जण असंही सांगतात की काही पाहुणे रात्री उशिरा येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी निघून जायचे, पण ते नेमके कोण होते हे गावकऱ्यांनाही माहीत नव्हतं. या सगळ्या माहितीमुळे तपास अधिकाऱ्यांचं लक्ष आता त्या कथित व्हिडिओंकडे अधिक केंद्रित झालं आहे. कारण जर हे व्हिडिओ खरे असतील तर हे प्रकरण खूप मोठं रूप घेऊ शकतं, आणि जर ते खोटे असतील तर कोणीतरी जाणून बुजून कोणाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे का, हा देखील तपासाचा विषय ठरू शकतो. दरम्यान वॉचमननी चौकशी दरम्यान अजून एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला की काही वेळा बागांकडे 2-3 पाहुणे भेटायला येत असत आणि ते बराच वेळ बोलत बसत, पण त्या भेटींचा विषय काय असायचा हे आम्हाला कधीच सांगितलं जात नव्हतं. आम्ही फक्त बाहेरच्या कामात असायचो. त्याचं म्हणणं असंही होतं की बाबांचं वर्तन आमच्याशी सामान्य होतं. त्यांनी कधीही आमच्याशी चुकीचं वागणं केलं नाही. पण तरीही आता या सगळ्या घटनांमुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागली आहे. कारण जर सगळं काही सामान्य होतं तर अचानक इतके आरोप का समोर येत आहेत आणि सोशल मीडियावर एवढी चर्चा का सुरू झाली आहे? काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अनेक वेळा अशा प्रकरणांमध्ये सत्य आणि अफवा एकत्र मिसळून जातात. त्यामुळे नेमकं काय खरं आणि काय खोटं हे ओळखणं कठीण होतं. म्हणूनच तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की हे प्रकरण इथे थांबणार नाही. कारण आता तपास यंत्रणा या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची चौकशी करण्याच्या तयारीत आहेत आणि कदाचित पुढच्या काही दिवसात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता या तपासाकडे लागलं आहे. कारण मिरर गावच्या त्या शांत दिसणाऱ्या फार्म हाऊसमध्ये खरंच काय घडलं होतं हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कदाचित तपासाच्या पुढच्या टप्प्यात समोर येऊ शकतं. धन्यवाद.